आहोत मसाला पुरी। मसाला पुरीसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम आपण बघून, एक मोठी वाटी गव्हाचे पीठ, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 2 टेबलस्पून बेसन पीठ, उकडून किसलेला बारीक बटाटा, थोडीशी कोथिंबीर, 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीचे काप, ओवा, पांढरे तीळ। हे सगळे मिश्रण आता आपण हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया। ह्या मिश्रणात 1 टेबलस्पून पाणी टाकून हे मिश्रण आपण पुन्हा एकदा बारीक वाटून घेऊया। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी 2 टेबलस्पून मीठ, बेसन पीठ, तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ त्याचप्रमाणे बारीक वाटून तयार केलेली आपली हिरवी मिरचीची पेस्ट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेला बटाटा, हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून पीठ मळून घेऊया। आता आपण हे पीठ मळून तयार केलेले आहे। आता ह्याच्या छोट्या छोट्या बारीक पुऱ्या करून आपण तळून घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 वाट्या तेल टाकून घ्यायचे आहे। कढईमध्ये 2 वाट्या तेल टाकून आपण हे मस्त कडक गरम करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता आपण बारीक बारीक पुऱ्या लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता पुरीला कसा सोनेरी रंग आलेला आहे। याचप्रमाणे आपण 5-6 पुऱ्या अजून तळून घेऊया। बघू शकता पुरी कशी टम्म फुगलेली आहे। ह्या आपल्या मसाला पुरी तयार आहेत। ह्या आपण श्रीखंड, आम्रखंड किंवा टोमॅटो केचप या बरोबर सुद्धा खाऊ शकतो।